महासभेची सर्वसाधारण सभा आणि कार्यकारिणी मंडळाची निवड महाराष्ट्रावर आर्य वैश्य महासभेच्या त्रैवार्षिक निवड प्रक्रिया दिनांक 5 जानेवारीला रविवारी सकाळी 10 वाजता वासवी मंगल कार्यालय नवीन नांदेड येथे महाराष्ट्र कार्यवाही महासभेचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। यामध्ये सर्वानुमते बिनविरोध महाराष्ट्र प्रदेश आर्य वैश्य महासभा निवडणुकीत अध्यक्ष पदावर नंदकुमार गादेवार, कार्याध्यक्ष पदासाठी भानुदास वट्टमवार, महासचिव पदावर गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष पदावर ज्ञानेश्वर महाजन, बांधकाम समिती सभापती डॉक्टर सूर्यकांत शिरपेवार, बांधकाम समिती सचिवपदी सदानंद मेडेवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र आर्य वैश्य समाज बांधवांनी ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळून फटाके आतिषबाजी करून पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले। नंदकुमार गादेवार हे मागील 15 वर्ष समाजाचे उत्तम काम केले आहे। त्यांनी समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सहकार्य, समाजातील गरीब महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, गाव तिथे वासवी माता कन्यका परमेश्वरी मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आदी कार्यक्रम आयोजित करून समाज बांधव एकत्र केले। यासोबतच कार्याध्यक्ष म्हणून भानुदास वट्टमवार, महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, बांधकाम समिती डॉक्टर सूर्यकांत शिरपेवार, बांधकाम समिती सचिव सदानंद मेढेवार यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्रातील आर्य वैश्य समाजातील माता भगिनी, पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नंदकुमार गादेवार यांच्या क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करून सत्कार करण्यात आला। यावेळी नायगाव येथील पवन गादेवार, साईनाथ मेडेवार, साईनाथ वट्टमवार सह समाज बांधव उपस्थित होते। सर 6व्यांदा नाही 5व्यांदा झालेली आहे। महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध आज या ठिकाणी 5व्यांदा निवड झाली। मी महाराष्ट्र राज्यातील सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सभासद, समाज बांधव यांचे सर्वप्रथम मनापासून मी आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येनं आज 2000च्या पुढे समाज बांधव एकत्र आला आणि मला प्रचंड बहुमताने एक मतानं या ठिकाणी अध्यक्षपद म्हणून निवडलं। त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। समाज बांधवाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्व समाजाला घेऊन मी चालणार आहे। अनेक माझे स्वप्न आहेत, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष या नात्याने मी या महाराष्ट्रामध्ये करणार आहे। त्यासोबत पहिलं माझं स्वप्न आता आहे तिरुपती येथील भवन, ज्या काशी अन्न सत्रमने TG व्यंकटेश साहेब, विलास बच्चू यांच्या माध्यमातून मला जी 1 एकर जागा मिळालेली आहे, त्या ठिकाणी तिरुपतीचं भवन बांधणं माझं पहिलं स्वप्न आहे आणि येणाऱ्या 3 वर्षाच्या काळामध्ये ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे। त्यासोबत माझं स्वप्न चॅरिटेबल हॉस्पिटलचं आहे, ते सुद्धा समाजाला कशी सेवा मिळेल त्यासाठी माझं दुसरं स्वप्न आहे, तेही मी करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। आर्य वैश्य महासभेची जे बिनविरोध निवडणूक झाली त्याबद्दल मी सगळ्यात अगोदर आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला बिनविरोध निवडणूक घडवून आणली आणि दिलीप शेठ कनकुर्ते यांनी पण सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा अगोदर मनापासून धन्यवाद मानतो। त्यानंतर मोठं मन करून शिरपेवार साहेब आणि वट्टमवार साहेब दोघांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केला आणि घडवून आणलं। त्यांनी मोठं मन करून माघार घेतली असं म्हणता येणार नाही, पण त्यांना सुद्धा चांगल्या दर्जाचं पोस्ट देऊन आपण बिनविरोध निवडणूक आणली आणि सगळ्यांचं सहकार्य भेटलं, त्याबद्दल मी सगळ्यांचं अगोदर मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।